हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 8th स्टँडर्ड हिस्ट्री अँड चॅप्टर 8 सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंट. बट बिफोर दॅट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया. पण याच्या आधी सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंटमधला काही पार्ट हा एका व्हिडिओमध्ये ऑलरेडी शिकवलेला आहे, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला दांडी मार्च, द पेशावर सत्याग्रह अँड सोलापूर सत्याग्रह, धारासना सत्याग्रह, सॅक्रिफाईस ऑफ बाबू गेनू हे पॉईंट्स तिथे एक्सप्लेन केलेले आहेत ऑलरेडी. तर तो व्हिडिओ तुम्ही चेक करा आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. आता बघा, इथे दिलेले आहे की राऊंड टेबल कॉन्फरन्स. आपण बघत होतो की इंडियामध्ये लाहोर कॉन्फरन्स नंतर, लाहोर सेशन नंतर ज्या काही मुवमेंट सुरू झाले होते, ज्याच्यामध्ये दांडी मार्च होतं, नंतर सोलापूर सत्याग्रह झालं, पेशावर सत्याग्रह झालं, धारासणा सत्याग्रह, यामध्ये लोक जे गव्हर्नमेंट आहे त्याला काय करत होती की रिबेल करत होती, त्यांच्या अपोज जात होती आणि पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे फुल इंडिपेंडन्सची त्यांनी काय केली होती, मागणी केली होती. सो त्याच्यामध्ये कितीतरी गोष्टी होऊन गेलेल्या होत्या मुवमेंटमध्ये, जसं बाबू गेनूंनी सॅक्रिफाईस केलं होतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ब्रिटिश गव्हर्नमेंटवर प्रेशर येत होता आणि त्यामुळेच बघा राऊंड टेबल कॉन्फरन्स घेण्यात आली होती. In the opinion of British Prime Minister Ramsay MacDonald, while the civil disobedience movement was going on, इथे क्लिअरली सांगितले आहे की सिव्हिल डिसओबेडियन्स मुवमेंट जेव्हा इंडियामध्ये होत होतं आणि ब्रिटिश म्हणजे जे ब्रिटनमध्ये जे होते, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर रॅमसे मॅकडोनाल्ड यांना सुद्धा या गोष्टीची म्हणजे माहिती होती की अशा पद्धतीने इंडियामध्ये गोष्टी चाललेल्या आहेत आणि या गोष्टीला कुठेतरी स्टॉप करावं म्हणून त्यांनी एक कॉन्फरन्स त्यांनी हे केली होती. त्या कॉन्फरन्सचं नाव दिलं होतं राऊंड टेबल कॉन्फरन्स. ऑर्गनाइज केली होती बघा. Movement was going on. The constitutional issues regarding India should be thought over. For these purpose, he organized a conference at London. तर त्यांनी ती कॉन्फरन्स कुठे बोलवली होती? लंडन इथे. This conference is known as a round table conference in the period between 1930 to 1932. बघा इथे आपल्याला 1932 from 1930 to 1932 म्हणजे आपल्याला बघायला मिळतंय की 30, 31, 32 म्हणजे 3 इयर्स ही कॉन्फरन्स चालू होती. आता 3 इयर्स कॉन्फरन्स चालू होती म्हणजे काय, तर या 3 वर्षामध्ये ह्या कॉन्फरन्स घेण्यात आल्या होत्या. तर त्यातली जी पहिली कॉन्फरन्स आहे, जी त्याला आपण म्हणतोय की फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स. आता ती कशी होती, वी विल सी. रॅमसे मॅकडोनाल्ड वॉज द चेअरमॅन ऑफ द राऊंड टेबल कॉन्फरन्स. आपल्याला माहिती आहे एखादी कॉन्फरन्स होत असेल तर त्या कॉन्फरन्सचे चेअरमॅन कोणीतरी असतात. चेअरमॅन म्हणजे काय, तर ते दोन्ही पक्षांचं ऐकून घेत असतात. त्याचप्रमाणे त्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणा किंवा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणा, आपण असं म्हणूया, कोण होते, रॅमसे मॅकडोनाल्ड. त्यावेळेस राऊंड टेबल कॉन्फरन्स, रिप्रेझेंटेटिव्स ऑफ इंग्लंड अँड इंडिया पार्टिसिपेटेड इन द कॉन्फरन्स. ते कोणाला रिप्रेझेंट करत होते? इंग्लंडला रिप्रेझेंट करत होते. इंडिया पार्टिसिपेटेड इन द कॉन्फरन्स. दीज इन्क्लुडेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू, बॅरिस्टर जिना एक्सेट्रा. त्याच्यामध्ये भरपूर मिनिस्टर्स वर पार्टिसिपेटेड इन दॅट कॉन्फरन्स. पण काही नावं दिलेली आहे, स्पेसिफिक नावं जी दिलेली आहे ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना. तर यांची नावं दिलेली आहेत. हे काय करत होते? इंडियाला रिप्रेझेंट करत होते. ते इंडियाचे लोक म्हणून तिथे गेले होते लंडनला. In the conference, there were discussion on various topics such as a responsible government at a central level, establishment of federal state in India, etc. बघा तिथे सांगितलेलं आहे की they discussed on various topics. So some topics has given here, जसं की पहिला टॉपिक आहे रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ॲट सेंट्रल लेवल. कुठल्या टॉपिकवर बोलण्यात आलं होतं की सेंट्रल लेवलला एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट असली पाहिजे, जेणेकरून
आता ती गव्हर्नमेंट काय करेल, सगळ्या गोष्टी हँडल करेल अशा पद्धतीने बोलण्यात आलं. नेक्स्ट होतं की इस्टॅब्लिशमेंट ऑफ फेडरल स्टेट इन इंडिया. संघराज्य, फेडरल स्टेट म्हणजे काय, संघराज्य, जे आपण आता बघतोय महाराष्ट्र, गुजरात, पंजाब हे जे आहेत, असे वेगळे वेगळे राज्य करण्याची त्यांनी मागणी केली होती किंवा या गोष्टीवर डिस्कशन तिथे झालं होतं. हे टॉपिक्स होते ज्याच्यावरती डिस्कशन झालं. Government at central level, establishment of federal state in India, etc. Representatives of different political parties in India and rulers of princely states participated in the conference. बघा इथे कोण कोण होतं, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डिफरंट पॉलिटिकल पार्टीज म्हणजे वेगळ्या वेगळ्या पार्टीचे लीडर्स, जे मेन लीडर असतात ते तिथे गेले होते. परत प्रिन्सली स्टेट, ज्याला आपण राज्य म्हणतो किंवा एखादं राज्य होतं, त्या राज्याचा जो राजा असतो तो सुद्धा तिथे गेला होता. ठीक आहे. त्याच पद्धतीने however the Indian National Congress did not participate in it. The Indian National Congress was a body that represented the country. Without its participation, the deliberations in the round table conference were indeed meaningless. काय सांगितलेलं आहे, सगळ्या लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं, but somewhere इंडियन नॅशनल काँग्रेस डिड नॉट पार्टिसिपेटेड इन इट. जी इंडियन नॅशनल काँग्रेस होती, जी भारतातली मोठी अशी राष्ट्रीय पार्टी होती, ते राष्ट्रीय सभा होती, तिथले जे मिनिस्टर होते त्यापैकी तिथे कुणीही गेलेलं नाही. आणि विदाउट देम दॅट मीटिंग वॉज काय म्हटलेलं, मीनिंगलेस. ती जी मीटिंग होती ती मीनिंगलेस होती, म्हणून ती मीटिंग तिथेच कॅन्सल करण्यात आली किंवा ती मीटिंग तिथे अपूर्ण अशी घोषित करण्यात आली. नेक्स्ट आहे गांधी आयर्विन पॅक्ट. गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये, महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये एक पॅक्ट झाला. पॅक्ट म्हणजे काय, आपण बघितलं असेल की इतिहासामध्ये हा शब्द आपल्याला दिसतो. पॅक्ट म्हणजे तह करणे. ठीक आहे. द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर एक्सप्रेस्ड हिज होप of participation of Indian National Congress in the second round table conference. In view of the appeal made by the Prime Minister, the Viceroy released Mahatma Gandhi and other leaders from prison. काय सांगितलंय की त्यांना जेव्हा असं दिसलं की राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसचे एक पण मेंबरनी पार्टिसिपेट केलं नाही या, तेव्हा ती मीटिंग कॅन्सल करण्यात आली किंवा ती मीटिंग अपूर्ण घोषित करण्यात आली. त्यानंतर जे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी काय सांगितलं की आता काय करायचं आहे की तुम्हाला इंडियन नॅशनल काँग्रेसमधले एक तरी मेंबर तिथे आले पाहिजे, अशा पद्धतीची कंडिशन इंडियामध्ये क्रिएट करायची आहे. सो अशी अपील करण्यात आली व्हॉइसरॉयला, आणि तेव्हा व्हॉइसरॉय कोण होता, आयर्विन. सो व्हॉइसरॉय रिलीज्ड महात्मा गांधी, आणि त्यावेळेस महात्मा गांधी जेलमध्ये होते बिकॉज ऑफ द सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट अँड अदर लीडर्स फ्रॉम द प्रिझन. या सगळ्यांना, काही म्हणजे त्या लीडर्सला आणि गांधीजींना तिथून प्रिझनमधून सुटका, रिलीज करण्यात आलं. Thus a conducive atmosphere was created for the Congress to discuss the issues freely. A pact was signed between Mahatma Gandhi and Viceroy Irwin, which is known as the Gandhi-Irwin Pact. यांच्यामध्ये एक पॅक्ट साइन करण्यात आला, यांच्यामध्ये एक तह झाला, आणि त्या तहाला काय म्हटलं जातं, इट नेम्ड Gandhi-Irwin Pact. According to this pact, the British government assured that the system of responsible government would be added in a proposed constitution. बघा काय सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये पॅक्ट झालं, कुणामध्ये, बिटवीन महात्मा गांधी अँड आयर्विन. अकॉर्डिंग टू दॅट पॅक्ट काय डिसाईड करण्यात आलं की जे काही जे लीडर्स होते किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे मेंबर्स होते त्यांनी काय केलं होतं, कारण आपल्याला फुल्ली इंडिपेंडन्स पाहिजे होतं फ्रॉम द ब्रिटिश गव्हर्नमेंट. सो दे मेड देअर कॉन्स्टिट्यूशन. त्यांनी त्यांची कॉन्स्टिट्यूशन तयार केली होती, पण ती कॉन्स्टिट्यूशन त्याला त्या रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट म्हणजे जी गव्हर्नमेंट होती ते कॉन्स्टिट्यूशन अजूनपर्यंत त्याला साईन नाही केलं होतं, किंवा आपण म्हणूया की ती प्रपोज कॉन्स्टिट्यूशनला मान्यता ब्रिटिश गव्हर्नमेंट इथे देणार होती या तहानुसार. ठीक आहे. तर असं तह करण्यात आला त्याच्यामध्ये, कोणामध्ये, गांधी आयर्विन पॅक्ट, म्हणजे जी प्रपोज कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावर विचार करण्यात येईल, त्याला बघण्यात येईल एकदा. नेक्स्ट काय होतं की कॉन्सिक्वेंटली इंडियन नॅशनल काँग्रेस विथड्रू द सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट. जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट
जे प्रपोज कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यावर विचार करेल तेव्हा त्या विचार करेल असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा जे महात्मा गांधी होते यांनी काय केलं, जी भारतामध्ये जी मुवमेंट चालली होती सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, ते त्यांनी स्टॉप केली, ते त्यांनी तिथे बंद केली आणि ते बंद करून ते कुठे जाणार होते, राऊंड टेबलमध्ये. ते जे राऊंड टेबल होतं तिथे कॉन्फरन्स ते अटेंड करणार होते. आता बघा सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स. In 1931, the second round table conference was organized. Mahatma Gandhi attended this conference as a representative of the Indian National Congress. Along with the Indian National Congress, representatives of various castes and communities, political parties as well as princely states were invited. बघा किती लोक होते की महात्मा गांधी went there and he was representing to the इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेसला ते रिप्रेझेंट करत होते तिथे. त्यांच्याबरोबर अलॉंग विथ द इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांच्याबरोबर आणखी कोण कोण लोक तिथे पार्टिसिपेट करणार होते. सो व्हेरियस कास्ट, कम्युनिटीज, पॉलिटिकल पार्टी, वेगळ्या वेगळ्या कास्टची लोक, त्यांचे लीडर्स, पॉलिटिकल पार्टीजचे लीडर्स ॲज वेल ॲज प्रिन्सली स्टेट्सचे पण किंग आपण म्हणूया किंवा प्रिन्सली स्टेट्सचे जे पण लीडर होते ते लोक आपण म्हणूया. द गव्हर्नमेंट पुट फोर्थ द इश्यू ऑफ मायनॉरिटीज इन द राऊंड टेबल कॉन्फरन्स. गव्हर्नमेंटनी काय केलं, गव्हर्नमेंट कोण होती, ब्रिटिश गव्हर्नमेंट. ब्रिटिश गव्हर्नमेंटनी काही इश्यूज त्या राऊंड टेबलवर ठेवलं. ते कुणाशी रिलेटेड होते, इट्स टोटली रिलेटेड टू द मायनॉरिटीज. मायनॉरिटीज म्हणजे काय, तर भारतामध्ये त्यावेळेस मायनॉरिटीजवर जे लोक होते, अल्पसंख्याक ज्यांना आपण म्हणतो की त्यांची जी संख्या कमी असणे, जसं आपण बघतो की भारतामध्ये हिंदू लोकांची संख्या ही कंपॅरेटिव्हली ख्रिश्चन लोकांपेक्षा किंवा आणखी पारसी लोकांपेक्षा जास्त आहे. तर पारसी लोक हे कसे मायनॉरिटीजमध्ये येतात. तर त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचे काय इश्यूज आहेत, ते इश्यूज दे पुट ऑन द राऊंड टेबल. कोण, ब्रिटिश गव्हर्नमेंट. The government put forth the issue of the minorities in the round table conference. There were differences regarding this issue and also regarding the nature of the prospective federal constitution. आणि कशा पद्धतीने फेडरल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे फेडरल कॉन्स्टिट्यूशनचं जे आराखडा त्यांनी दाखवलं होतं की अशा अशा पद्धतीचे राज्य हे होणार आहे, पण ते त्यांनी काय केलं होतं, त्याच्यामधले पण डिफरन्सेस, त्यातले इश्यूज त्यांनी काढले होते. गांधीजी tried to bring unanimity in the opinion but was unsuccessful. unanimity म्हणजे त्यांनी, गांधीजींनी काय केलं की जे काय म्हणतात, खूप जास्त गोष्टी विभागल्या गेल्या होत्या. लोक एकमताने त्या गोष्टी स्वीकारत नव्हत्या. त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये महात्मा गांधींनी खूप ट्राय केलं की या गोष्टी काय झाल्या पाहिजे, सगळ्यांनी एकरूपतेने त्या स्वीकारल्या पाहिजे. बट हे कुठेतरी काय होत होतं, डिवाइड होत होत्या गोष्टी. Was unsuccessful. Finally गांधीजी became disappointed and returned back to India. गांधीजी पण त्या मीटिंग मध्ये डिसअपॉइंटमेंट त्यांना झाली आणि त्यामुळे ते परत इंडियामध्ये वापस आले. नेक्स्ट झालेलं आहे पुना पॅक्ट. Dr. Babasaheb Ambedkar represented the Dalits in the round table conference. He demanded separate electorates for the Dalits. After the second round table conference, the British Prime Minister Ramsay MacDonald declared communal awards. According to it, Dalits were given separate electorates. बघा, Dr. Babasaheb Ambedkar participated in the round table ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द दलित. ते काय म्हणून तिथे हे झाले होते की दलितांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी तिथे पार्टिसिपेट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्यांनी तिथे सांगितलं, त्यांनी सेपरेट इलेक्टोरेट दलितांसाठी मागितलं. इलेक्टोरेट म्हणजे आपण म्हणूया की सेपरेट त्यांच्यासाठी काय असली पाहिजे, त्यांची एक पार्टी असली पाहिजे किंवा त्यांच्यासाठी त्यांचं एक स्पेशल हे असलं पाहिजे, पार्टी आपण म्हणू शकतो, तसं असलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी मागणी केली आणि या मागणीला रॅमसे मॅकडोनाल्डनी काय दिली, मान्यता पण दिली. According to it, Dalits were given separate electorates. Gandhiji went on fast unto death at Irwada jail, protesting against the granting of separate electorate on the basis of caste. The leaders of Indian National Congress. बघा, आणि ही गोष्ट जेव्हा when महात्मा गांधी knew about
दिस न्यूज. सो महात्मा गांधीजींनी काय केलं, येरवडा जेल ही पुण्यामध्ये आहे, तर पुण्यामध्ये त्यांनी प्रोटेस्ट करायला सुरू केलं अगेन्स्ट दिस स्पेशल इलेक्टोरेट जे दलितांना मिळालं होतं, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं होतं, फास्ट करायला सुरुवात केली होती. त्यांनी तिथे आमरण उपोषणला ते बसले होते. The leaders of Indian National Congress requested Dr. Babasaheb Ambedkar to reconsider the demand for separate electorates. Keeping in mind the interest of the nation, Dr. Ambedkar was ready to accept this request. In 1932, Mahatma Gandhi and Dr. Babasaheb Ambedkar signed the famous Pune Pact. बघा इथे काय सांगितलेलं आहे, जेव्हा अशा पद्धतीने गोष्टी घडल्या तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे मेंबर्स होते ते त्यांची समजूत काढायला गेले की तुम्ही असं करू नका, नाहीतर महात्मा गांधींचं काय होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो. कारण ते काय करत होते, आमरण उपोषण करत होते, त्यांनी खाणं पिणं सोडलेलं, आणि ही गोष्ट चांगली नाही आहे. कारण ते एक लीडर होते, तर त्यांना तसं म्हणजे जे हे होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना जाऊन भेटतील, यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेसचे मेंबर्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजवायला गेलेत आणि त्यांची समजूत काढली. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते समजून आलं की हे आपल्याला नाही करायला पाहिजे. त्यांनी देशाकडे बघितलं आणि ते जाऊन महात्मा गांधींना भेटले. महात्मा गांधी and डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साइन द फेमस पुना पॅक्ट. आणि बघा पुण्यामध्ये येरवडा जेल आहे, त्या येरवडा जेलमध्ये पुना पॅक्ट साइन करण्यात आलं. अकॉर्डिंग टू दिस पॅक्ट, सेपरेट इलेक्टोरेट्स फॉर द दलित्स वॉज कॅन्सल अँड प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ड सीट्स वॉज मेड. बघा जी राष्ट्रीय सभा होती इंडियन नॅशनल काँग्रेसची, त्याच्यामध्ये दलित लोकांसाठी सेपरेट सीट ठेवली होती, किंवा त्या आपण असं म्हणूया की जी नवीन पार्टी किंवा एक नवीन गव्हर्नमेंट फॉर्म होणार होती, त्या गव्हर्नमेंटमध्ये यांच्यासाठी राखीव प्रवर्ग दलित लोकांसाठी रिझर्व्ड कॅटेगरी ठेवण्यात आली होती, जेणेकरून त्यांना तिथे फक्त त्यांचे मेंबर जातील. तर या पद्धतीने यांच्यामध्ये काय झालं होतं, पॅक्ट झालं होतं. कारण महात्मा गांधीजींना वाटत होतं की हिंदू हा जो समाज आहे हा अशा पद्धतीने डिवाइड नाही झालं पाहिजे, म्हणून त्यांनी हे असं केलं होतं. नेक्स्ट आपण बघतोय थर्ड राउंड टेबल कॉन्फरन्स. In November 1932, the third round table conference was organized in England. The Indian National Congress boycotted the conference. Thus, this conference proved to be futile. बघा काय सांगितलंय, इन नोव्हेंबर 1932 मध्ये थर्ड राउंड टेबल बोलवण्यात आली कॉन्फरन्स, ते पण इंग्लंडकडून होती. द इंडियन नॅशनल काँग्रेस बॉयकॉटेड. इंडियन नॅशनल काँग्रेसने काय केलं, याला बॉयकॉट केलं, ते गेलेच नाही त्याच्यामध्ये. आणि दिस कॉन्फरन्स प्रूव्ह टू बी फुटाईल. Second phase of civil disobedience movement. Gandhiji returned to India from the second round table conference. With a dejected mind, he decided to restart the civil disobedience movement. कारण जे जे अटी होत्या किंवा ज्या काही प्रॉब्लेम्स होते, ज्या सगळ्या गोष्टी घेऊन ते तिथे गेले होते कॉन्फरन्स अटेंड करायला, तिथे त्यांना योग्य सोल्युशन मिळालेलं नाही महात्मा गांधीजींना, आणि ते फार डिसअपॉइंट होऊन तिथून ते आले होते. आफ्टर दॅट ही डिसाइडेड की ही वुड रिस्टार्ट दॅट सिव्हिल डिसओबेडियन्स मूवमेंट, आणि ते त्यांनी केलं. गांधीजी वॉज इमिजिएटली अरेस्टेड, हेन्स देअर वॉज डिसकंटेंट अमॉंग द पीपल. आणि त्यामुळे गांधीजींना लगेच काय करण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं. गव्हर्नमेंट रिस्पॉन्डेड टू दिस मूवमेंट बाय युझिंग इनह्युमन ऑप्रेसिव्ह मेथड्स. देअर वॉज स्ट्रँगलिंग ऑफ civic rights everywhere. The Indian National Congress and its associated institution were declared illegal. बघा काय झालं होतं त्यावेळेस की सरकार काय करत होती, गव्हर्नमेंट, की जे पण मुवमेंट चाललेले होते त्याला दडपून टाकण्याचं काम करत होती ऑप्रेसिव्ह मेथडनी. त्यांना तिथे ऑप्रेसिव्ह मेथडनी त्यांना दडपून टाकण्याचं काम गव्हर्नमेंट करत होती. ज्या पण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या काही सभा घेतल्या जायच्या किंवा त्याच्याशी रिलेटेड काही इन्स्टिट्यूशन होते, त्यांना इलिगल गव्हर्नमेंटनी काय केलं होतं, डिक्लेअर केलं होतं. प्रत्येक गोष्टीवर रिस्ट्रिक्शन्स आणलेल्या होत्या. न्यूजपेपर्स असतील, त्यांचे जे लिटरेचर्स असतील, कुणी काही पुस्तकं लिहत असतील त्याच्यावरती, जी न्यूजपेपर्स असायचे त्याच्यावरती, या सगळ्या गोष्टीवर गव्हर्नमेंटनी बॅन आणलेलं होतं. Finally, in April 1934, Gandhiji withdrew the movement and the historic phase of civil disobedience movement came to an end. आणि 1934 मध्ये फायनली गांधीजींनी ही मूवमेंट स्टॉप केली आणि इथे
खूप मोठी अशी हिस्टोरिक फेज आपण काय म्हणूया संपलेला आहे. सो किड्स, हे होता आपला व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.